टू बॅक शूट आहे, म्हणजे जवळजवळ 7-8 तास कंटिन्युअस काम असणार आहे. सो मी रेडी होते. तुम्हाला मी काय प्रोडक्ट्स वापरते ते पण मी खाली टॅग करते. हेअर हीट रेझिस्टंट स्प्रे लावून घेते आहे, त्यामुळे केसांना जेव्हा आपण स्ट्रेटनिंग किंवा आयर्निंग करतो तेव्हा त्याला इजा होत नाही, डॅमेज होत नाही. मी नेहमी हे करत नाही, पण प्रत्येक वेळेस पार्लरला जाणं परवडतही नाही आणि तेवढा वेळ पण नसतो. सो मी हे आयकॉनिकचंच हीट स्ट्रेटनर हेअर स्ट्रेटनर इथे आणलेलं आहे आणि त्याने बऱ्यापैकी माझे केस मॅनेजेबल होऊन जातात. खूप कोरडी त्वचा आहे माझी आणि त्यातून आता थंडीसुद्धा चालू झाली आहे. सो मी हे जरा सिरम लावून घेते. बरेचसे प्रोडक्ट्स मी पर्पलवरनं मागवते. डोळ्यांखाली खूप काळं असतं, त्याच्यामुळे मी हे या प्रकारचं कन्सिलर लावून घेते. NYBेची ही पॅलेट आहे. थोडंसं ऑरेंज करेक्टर मी लावून घेतलं आणि त्याच्यावर हे कन्सील केलेले आहेत. जागरण झालं, स्क्रीन टाईम जास्ती झाला की मला डार्क सर्कल्स माझे अक्षरशः प्रकर्षाने दिसतात. पण काय करणार, प्रोफेशनचा भाग आहे. सतत मोबाईल, कम्प्युटर चालू, लॅपटॉप हे सगळं चालूच असतं. सो मी हे छानपैकी कन्सील करून घेतलेलं आहे. आता मी मॅकचं स्टुडिओ फिक्स लावते आहे फाउंडेशन NC40. ह्याचं कव्हरेज खूप छान आहे आणि जेव्हा स्टुडिओमध्ये आम्ही असतो ना, त्यावेळी खूप असे लाईट्स प्रकर्ष असतात. तर त्यावेळेस मला असं वाटतं ह्याचा ग्लो आणि इफेक्ट खूप छान येतं. कव्हरेज पण ह्याचं चांगलं आहे आणि हे जरा महाग आहे, पण मी हे डेलीला वापरत नाही. NYBe ची एक हे आहे, कॉन्टुरिंग स्टिक आहे. त्याने मी थोडंसं हलकंसं कॉन्टूर करून घेतलेलं आहे. हे सगळे अफोर्डेबल रेंजमधले प्रोडक्ट्स मी वापरते. खूप चांगली क्वालिटी आहे या प्रोडक्ट्सची. इनसाईडची बनाना पावडर आहे, त्याने व्यवस्थित जो मेकअप आहे तो सेट होऊन जातो. खूप गॉडी मेकअप मला आवडत नाही, हलका फुलका मेकअप करते, म्हणजे थोडंसं आपला चेहरा प्रेझेंटेबल दिसतो. मेबेलिनची ही आयशॅडो पॅलेट आहे, फार मस्त आहे. गोल्डन कलर आहे. काही तुम्हाला फार मेकअप ब्रशेस वगैरे घेऊन काही खेळत बसायचं नाही, सरळ बोटांनी लावायचं आणि खरंच छान लूक दिसतो. आपण काय असं ब्युटी पार्लरसारखा मेकअप आपल्याला नको असतो, पण एक छान दिसावं, नीटनेटकं दिसावं आणि घरच्या घरी करता यावा. मी मेकअप यूट्यूब बघूनच शिकले बरं का, मी काय एक्सपर्ट वगैरे नाही आहे. मामाअर्थचं लिप बाम लावून घेतलेला आहे. खूप छान टिंट आहे. एरवी काही नाही लावलं, नुसतं लिप बाम लावलं ना तरी छान वाटतं. आणि हेच बेचीच आयब्रो पेन्सिल आहे. तर खूप छान आहे ही. मागे त्याला असा ब्रश पण आहे, सो आयब्रोजना शेप पण येतो. माझे आयब्रोज ना थोडेसे विरळ आहेत आणि आता खरं सांगू का, त्यातनं पांढरे केस पण झालेत आयब्रोमध्ये. काय करणार. मॅकचं हे आहे, हायलायटर आहे, सॉरी ब्लश आहे. खूप छान आहे आणि एकदम हलकासा असा छान ग्लो, पिंकिश ग्लो चेहऱ्यावर येतो. खूप डार्क ब्लश नाही आहे. वेट अँड वाईल्डचं ही आयशॅडो पॅलेट आहे. ही पण अफोर्डेबल आहे. पर्पलवर किंवा कुठल्याही ऑनलाईन वेबसाईटवर मिळेल. थोडंसं मी लाईट ब्राऊन कलर घेतलेला आहे, कारण मी जी साडी नेसणार आहे ती इंस्टाग्रामवरची ट्रेंडिंग साडी आहे. मला खूप तो रंग आवडला. व्हिडिओ बघा बरं का शेवटपर्यंत, तुम्हाला त्या साडीचा रंग पण खूप आवडेल, मला पूर्ण खात्री. प्लमची आय काजल आहे, ते मी लावलेलं आहे. आय पेन्सिल आहे. खूप छान आहे. याचं पिगमेंटेशन मस्त आहे आणि जेव्हा पण मी कॅमेरासमोर असते तेव्हा मी प्लमचंच काजल वापरते. मला जरा त्याचा इफेक्ट खूप छान वाटतो. वॉटर लाईनला पण मी काजळ लावून घेतलेलं आहे. खूप जणी माझ्या पैठण्यांबद्दल विचारत होत्या. खरं सांगू का, माझा पैठण्यांचा बिझनेस होता. 5 वर्ष मी पैठण्या देशाविदेशात विकल्या आणि त्याच्यामुळे माझ्याकडे एवढ्या साड्या आहेत. खरं ना, एवढी गरज नाही आहे, पण प्रत्येक वेळेस वेंडर मॅडम ही साडी बघा, ती साडी बघा, असं करत करत ते माझ्याचकडे खूप होऊन गेल्या. मी त्याचं सविस्तर कधीतरी तुम्हाला माहिती सांगेल. मेबेलिनचा मला वाटतं, हां राईट, मेबेलिनचा हा आयलायनर आहे. बेसिकली ना, आयलायनर जे ॲप्लिकेटर ब्रश असतो ना, तो खूप छान असायला पाहिजे, तेव्हाच तुमचं विंग चांगलं येतं. जर का तुम्ही हलक्या क्वालिटीचा आयलायनर घेतला आणि त्याचा ब्रशचं फिनिशिंग चांगलं नसेल ना, तर आयलायनर चांगलं लागत नाही. ॲनास्टेशियाचा हा खूप छान हायलायटर आहे. आपल्याला असं वाटतं ना, की नाक चमकतं आहे, गाल चमकत आहेत, इनर ग्लो वगैरे काही नसतं. ह्याला मी थोडंसं काय म्हणतात, मेकअप फिक्सिंग स्प्रे थोडासा फॅन ब्रशवर लावला आहे आणि तो ब्रश मी हायलायटरला हे केलं आहे, रब करून मग तो लावला आहे. सो खूप छान फिनिश याने येतं. जेव्हा ॲक्च्युली रिंग लाईटचा लाईट, स्टुडिओ लाईट्स तुमच्या चेहऱ्यावर येतात ना,
तर तुम्ही लाँग व्हिडिओजमध्ये बघा तेव्हा चेहरा खूप फ्रेश दिसतो आणि प्रेझेंटेबल दिसतो. आणि न्यूड लिपस्टिक मी लावलेली आहे. मला आता ह्याचं नाव आठवत नाही. आता ही बघा, ही पिकॉक ब्लू कलरची साडी अप्रतिम आहे. मी प्रेमात पडले या साडीच्या. आणि ह्याचा ब्लाऊज पीस तर मी अजून काढलाच नाही आहे. म्हटलं हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस वापरूया आजच्या शूटमध्ये. हा लूक माझा आहे. सो कसा वाटला तुम्हाला हा लूक? ॲक्च्युली DSLRवर असा छान रंग त्याचा उठून दिसतो. मोबाईल कॅमेरात तेवढा इट डझंट डू जस्टिस. पण असा सुंदर फिरता कलर आहे. मयूरकंठी कलर, मोरपंखी कलर असं तुम्ही त्याला म्हणू शकता. सो एकदम सुती साडी आहे, एकदम हलकी-फुलकी आहे. सो हा होता माझा आजचा लूक व्हिडिओचा. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. बाय मैत्रिणींनो.